31 मे 2025. तर मी गावाला आलो आहे आणि इकडे 16 मे पासून खूपच पाऊस पडायला लागला. पण त्या मला जरा बोर झालं, पण एक पावसातली मजा मला घेता आली. आणि ही बघा, हे आमचे काकडीची झाडं झाले, काकडी झाड, हे काकडीचं फूल आहे. आणि काकडीच्या फुलाला लागून तिला एक काकडी येते आताशी. हे बघा काकडी. बाजूला हे चवळी शेंगा असतात, त्या चवळी शेंगांचं वेल आहे. तुम्हाला काकडी पण दाखवतो मी तुम्हाला. काकडी लागली, ती काकडी मोठी होणार. ही बघा इकडे काकडी आहे बघा, ही काकडी आहे कशी बघा, आता मोठी होणार ती. तर आम्ही अशा काट्या उभ्या करून ठेवलेत आणि त्याच्या खाली हा सुकलेला पालापाचोळा टाकला आहे. तर पालापाचोळापासून तिथे त्यांना खत मिळतं. आणि एक छोटा मशरूम आहे बघा, हा कसा छोटा मशरूम बघा दाखवतो तुम्हाला मी. आता मी हा संध्याकाळी कोंबलून जाणार. तर हा आहे ना, हा मोडला बघा, हे कसं आहे बघा, एक टवटवीत आहे एकदम. संध्याकाळी एकदम असं लबलीबीत होणार आणि मरून जाणार. तर ह्या हे बघा, हा आतून भाग कसा आहे बघा, अजून बघा हे असं, हे बघा हे मशरूम, हे रानातलं मशरूम आहे, नॅचरल आहे, ते उगवतं. तर ह्या मशरूम आपण खाऊ पण शकतो बघा, हे खाऊ शकतो. आणि गावाला इकडे आपल्याला भाजी विकत घेऊन खायला नको. ह्या पानांची पण एक सुंदर भाजी होती, एकदम चविष्ट भाजी होती. आणि ह्या कोकणातल्या आणि आपण शेती केलेल्या गमती जमती असतात. आपल्याला फक्त थोडीशी मेहनत करायची. आता आणखी तुम्हाला दाखवतो, ही भेंडी झाड आहे तिकडे, ती झाडं म्हणजे तुळशी झाड उगवलं आहे. आणि ही आपण लाल माठ म्हणतो किंवा चवळीची भाजी ती म्हणतो, ती आहे. आणखी तुम्हाला मी दुसऱ्या आणखी गमतीने दाखवतो. मी ते मधाचं पोळ आहे, त्या मधाच्या पोळाचा एक व्हिडिओ घेतो मस्तपैकी जवळ जाऊन एकदम. मी त्या मधाच्या पोळ्याला हात लावणार नाही, कारण त्या हात लावला तर त्या मला मधमाशा चावतील आणि माझ्या अंगावर मोठ्या मोठ्या दादी येतील. तर मी आता हळू तिथे हळूच घेणार आहे फोटो. बघा कसा घेतोय फोटो. एकदम हा जवळून शॉट घेतोय मी. हे बघा माश्या बघा, एकदम जवळ. म्हणजे मधाच्या पोळ्याला आम्ही फक्त एका वितीचा हात आहे, मी हात पण लावू शकतो त्याला. हे बघा कसं आहे बघा, हे माझा हात बघा जवळ गेला बघा, बघा जवळ गेला एकदम, त्या खाली तर त्याच्या बघा जवळ आहे. हे बघा एकदम जवळ आहे बघा, त्या हात मला त्या खाली आहे पोळ्याच्या, पण त्या पोळ्याला हात लावायचा नाही आपण. हे छोटंसं एक सागाचं रोप आहे. तर ह्या झाडापासून घराला वासे चांगले किंवा बोटीनं लाकूड चांगलं मिळतं. ह्या झाडाला वाळवी लागत नाही, पाण्यामध्ये कुजत नाही. पण ह्या झाडाची एक नवीन गंमत दाखवतो मला. मी हे पान असं हातामध्ये घेतलं आहे बघा, आणि हे ना, हे बघा गंमत बघा, असं ही गंमत मला माहितीच नसेल बघा, कसं लाल लाल होतं आहे ना बघा. हे बघा, हे बघा आता हे पिळलं ना तर लाल सेम येणार. हे बघा, ही गंमत कोणाला माहितीच नसेल. हे बघा कसं हात लावून बघा, ह्या पाण्याची गंमत आहे ती. आणखी तुम्हाला मी गंमत दाखवणार. ही भेंडी झाड आहेत, हे शेगळाचं झाड आहे. फक्त झाडांची थोडी माहिती पाहिजे. आणि हे झाड खैराचं झाड आहे. दिसतं तुम्हाला लाजवीसारखं दिसतं, पण हे झाड मोठं झालं तर त्याच्यापासून एवढा मोठा बुंदा झाला की ते झाड कापून त्याच्या आतला गर काढतात. गर म्हणजे एक लाल रंगाचं साड असतं, आणि त्या साडापासून आपण कात तयार करतो. अजून तुम्हाला मी गमतीमध्ये दाखवतो. हा पर्याला आता म्हणजे
पाणी सुटलं, पाणी येते पर्यातून म्हणजे झरे निर्माण झालेत आणि त्याला आता पाणी येतंय. तर तिकडे मी इथून काल मी खडी थोडी घरी घेऊन गेलो तिथे भरणी टाकायला आणि बाजूला मी खडी टाकले कारण चिखल झाला. हा बघा चिखल झाला असा बघा. आणि हे बघा एक 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 जंगली झाड आहे इथे. ह्याच्या बाजूला पण एक मशरूम आहे. हा मशरूम वेगळा आहे बघा, तुम्हाला दाखवतो. हा मशरूम वेगळा आहे. हे फूल कसं आहे बघा. हा मशरूम मी तोडतो कसं आहे बघा. हा मशरूम आहे ना असा एवढा मोठा होणार आणि लगेच होणार. हे बघा कसं आहे बघा. हे कापसासारखं एकदम. थोडी माहिती पाहिजे बघा. हा खात नाही आम्ही, कधी खाल्ला नाही. हे बघा एकदम कापूस. आणि ते तुम्हाला असं दाखवतो वारूळ लागतो. वारूळ ते मला प्राण्याचा ओळखण्याचा आवाज आला. हे बघा हे वारूळ आहे. ह्याच्यामध्ये वाळवी म्हणूनच ते वाळवी होते आणि हे तोडलं तर आतून सगळं पोकळ असतं. त्याच्यामध्ये कधी कधी साप पण असतात, पण शक्यतो वारूळमध्ये त्या माश्या असतात वारुळाच्या. इथे मला चावलंय का तरी ते हाताला. जर गावाला राहिलं, कोकणात राहिलं तर झाडांची माहिती असते बघा. ही झाडं सर्व वेगवेगळे आहेत. हे आयनाचं झाड आहे. आयनाचं झाड आणि बाजूला हे वेळाचं झाड आहे. हे वेळाचं झाड आहे. हे बाजूला वेळाचं झाड आहे आणि ते त्या आम्ही ते वेळा बोलतो, पण ह्या वेळाला एक त्याचं एक फळ आहे त्याचं. आणि ह्या वेळाच्या झाडाखाली हे वारूळ आहे बघा. हे वारूळ आहे. हे वारूळ असं कापलं फोडलं तर आतमध्ये तुम्हाला खूप जागा दिसणार. आणि ह्या वारुळाला आम्ही एक देवाचा त्याला आम्ही दर्जा दिला आहे त्याला आणि आम्हाला देवासमान आहे आम्हाला. आणि आम्ही आमच्या ह्या कोणत्याही शुभ कार्यात त्याचा वापर करतो वारुळाचा. आणि हे बघा हे इकडे सुंदर झाड आहे. ही वेळा झाड आहे. बघा काजू झाड आहे. झाडाची माहिती पाहिजे तुम्हाला. हे बघा हे फळं पडलं होतं, त्याचं पडलं होतं फळ. हे बघा हे फळं आहेत ना, ही फळं तेच ती आपण तुम्हाला ना ही फळं कशीच बघा. तुम्हाला दाखवतो तुम्हाला फळं कशी आहेत ती. मी एक तुम्हाला मला गंमत दाखवतो. ही गंमत आहे. तर ही आता बघा ह्या झाडाने टोक आहे ते. तर आम्ही ना असं फिरवलं नसतं. हे भोवरा म्हणून फिरवतो. भोवरा म्हणून हे बघा. हे लाल डाग तो मग आपण पानाचा घेतो. हा असा फिरवला ना ते फिरतो. आता मी हे घरी घेऊन जातो आणि आमचे जे लहान मुलं आहेत त्यांना खेळायला देतो. हे सर्व असं. इकडे आंबे झाड आहेत. आंबे खूप पडलेले असतात तिथे. आंबे कोण खात पण नाही आता पाऊस पडल्यानंतर. बाजूला हे आपटे झाड आहे इथे. हे आपटे झाड आपण फोडून देतो म्हणतो ना, ते आपटे झाड आहेत. फक्त ह्याच्यासारखे झाड तुम्हाला अजून दिसतील, पण ते आपटे झाडं नसतात. प्रकार तुम्हाला माहिती पाहिजे. उडून गेला. जोडलं. समोर हा पक्षी आहे आणि आम्ही जवळ गेलो ना पक्षी उडून जाणार बघा. पक्ष्याने त्या पाण्यामध्ये आंघोळ केलं आहे म्हणून तो आपले पंख झडपतोय. तो बघा तो बघा उठं उडून गेला बघा. समोर ही गाय आहे बघा. तर पक्षी उडाला आता गाय. एक सौंदर्य कोकणाचं सौंदर्य वेगळं आहे बघा. मी आता पर्यामध्ये उतरलो आहे आणि तुम्हाला एक आणखी गंमत दाखवतो. मग अशी ह्या पाण्याची गंमत दाखवली. हे पाणी एकदम ना मिनरल वॉटर आहे ना तसं पाणी आहे. हे मी आता हा धुतला बघा. लाल कलर तो सागर झाडाचा. आता मी ह्याने एक दगड घेतला आहे आणि ह्या झाडाजवळ हे झाड आहे शिवरीचं झाड. ह्या शिवरीच्या झाडापासून माचीसच्या काड्या पेट्या बनवतात.
ह्या झाडाला बाजूने काटे असतात, तर ते मी 2-3 काटे घेणार आहे. मी त्या दगडाने तोडणार काटा बघा. ह्या झाडाचा जो काटा आहे, मी हा दगड घेतला आहे कारण ते काटे हे काटे गेला हा तर काटा तोडणार आहे. हा बघा, हे बघा मी 2च काटे घेतोय. हा दगड मी टाकून दिला. आता मी उतरणार खाली, इकडून 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 स्लिपर घातलं मग पाठ ठेवत नाही. मी आलो असं की हे फूल पाकळं आहे. आता इथे मी पडलेलं पोतीला बघितलं, आता हलत नाही पण जिवंत आहे बघा. हे कसं आहे बघा, पंख पसरलेत हे बघा, जिवंत आहे. पण मी ह्या झाडावरती सोडतोय. ते हे तुळशी झाड आहे, ते उडलं बघा बघा बघा, उडलं 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 उडून गेलं. मी म्हटलं ते झालं. आता हे मी 2 काटे आणले होते ना, हे ते पुढचं टोक तोडून टाकले होते हे, आणि याच्याबरोबर ना मी तुळशी पानं घेतोय. आम्ही लहान असताना खूप गंमत करायचो. तुळशी पानं घेतलेत, आणि तुळशी पानं आणि हा काटा मी ना, हा तुम्हाला जे आठवलं आहे, तुम्ही जे विचार करत तोच आहे, ते मी लावणार. तुळशीचं पान आणि शिवरीचा काटा जर खाल्ला तर एक जे पान सुपारी खातो तसं लागतं. आणि हे तुळशी पान आणि हा काटा खाल्ला तर तोंड पण लाल होतं. आणि ते एक आयुर्वेद आहे, म्हणजे तुम्ही औषध म्हणून खाऊ शकता. काय त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, पण ते खाण्याचा एक आनंद असतो ना, खूप छान असतो, एकदम प्रसन्न वाटतं. आम्ही लहानपणी हेच करायचो, म्हणजे आई बाबा किंवा बाबा पान खातात किंवा काही कार्यक्रम असेल तर लोक पान खातात, तर आम्ही हे गंमत म्हणून खायचो. एक मजा यायची. तसं मी तुम्हाला सागाचं झाड दाखवलं लाल झालेलं, ते बघा लाल अजून मी ते जे पोळ्यामध्ये मी हात धुतला आणि हे मी तळून खातोय मी, आणि तोंड लाल होणार. चला हे दीदी